हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला खरं तर आपण सुरुवात करूया। सो बघा, मग तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आपण फ्री ऑनलाईन ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि फायनली आज आहे आपला फ्री ऑनलाईन ड्रेस क्लासचा 14वा दिवस। तर बघा, मग बोल बोल करता 12-13 दिवस होऊन गेलेले आहेत आणि खरं तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि ह्या 12-13 दिवसामध्ये आपण खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, खूप छान छान वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस वगैरे, इम्पॉर्टंट टिप्स ट्रिक्स डायग्राम हे सगळं कव्हर केलेलं आहे। सो बघा, मग इन शॉर्ट मध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत तर ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढचं शिकण्यामध्ये तुमची नक्कीच लिंक लागेल। सो बघा, मग खरं तर आणि अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत की ताई तू रिप्लाय देत नाही। तर असं काहीच नाहीये, मी प्रत्येक कमेंट रीड करते, त्याला लाईक सुद्धा करते। एवढंच नाही तर ज्याला पॉसिबल आहे लगेच आन्सर करणं तर त्याला आन्सर सुद्धा करते। फक्त एवढंच आहे की जे काही तुमचे प्रश्न आहेत तर त्यावर मी टाईप करून उत्तर देऊ शकत नाही। तर अशा टॉपिक्सवर मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल। सो त्यामुळे असं म्हणू नका मी की रिप्लाय देत नाही, कारण की खूप साऱ्या कमेंट्स येतात आणि क्लासेसचे व्हिडिओज म्हटलं की जरा मला टाइम होतो, म्हणजे सगळं शूटिंग एडिटिंग वगैरे हे सगळं करण्यामध्ये। सो खरं तर त्यामुळे मग प्रत्येक कमेंटला टाईप करून रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही, पण मी लाईक करते, याचा अर्थ तुमची कमेंट मी रीड करत आहे आणि खूप छान छान कमेंट्स करता तुम्ही, माझ्याबरोबर शिकत आहात आणि महत्त्वाचं म्हणजे मी जे शिकवते तर ते तुम्हाला समजतंय। सो असंच पुढे आपला हा क्लास कंटिन्यू करा आणि घर बसल्या फ्रीमध्ये खूप छान छान वेगवेगळे प्रकारचे ड्रेस तुम्ही नक्कीच शिकाल। असं बघा, मग खरं तर म्हटल्याप्रमाणे आपण या क्लासमध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आपण काय काय शिकणार आहोत आणि त्यामध्ये जर एखादा टॉपिक तुम्हाला नवीन ऍड करायचा असेल, नवीन काहीतरी शिकायचं असेल तर मला कमेंट करा। सो बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत, सो त्या 1 बाय 1 आपण नक्कीच घेणार आहोत। त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ड्रेस स्टिच करायचा असतो तर आपल्याकडे कस्टमर ज्यावेळेस ड्रेस देतात त्यांच्याकडे 2 ऑप्शन असतात, एक तर ड्रेस मापाला देतील किंवा बॉडी मेजरमेंट। सो ड्रेसवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची आणि बॉडी मेजरमेंट सुद्धा परफेक्ट कमीत कमी टाइम मध्ये कसं घ्यायचं तर हे सुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, कारण की बेसिक स्टेप आहे, ही जमली तर पुढचं जमेल। सो त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आपण सगळ्यात आधी कव्हर केलेला आहे आणि त्यानंतर आपण एक ड्रेस संपूर्ण कटिंग स्टिचिंग केलेली आहे, म्हणजे कुर्तीज, त्यावरची साधी सलवार, कुर्तीला अस्तर लावून नेक, स्लीव्ज, फिटिंग, साइड कट वगैरे सगळं इन डिटेलमध्ये। त्यानंतर जी काही पॅन्ट आपण स्टिच केलेली आहे तर त्याची कटिंग, नेफा, त्यावर कसे प्लेट्स टाकायच्या, बॉटम कसा करायचा, फिटिंग कसे टाकायच्या, तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी खरं तर आपण त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि बऱ्याच जणींनी ड्रेस शिवलेले आहेत, छान छान कमेंट्स आहेत आणि खरं तर बऱ्याच जणांना असं वाटतच नाही की ते फर्स्ट टाइम शिवताय, इतकं छान प्रॉपर परफेक्ट फिटिंग सहित त्यांना हे ड्रेस बसताय असे कमेंट्स आलेले आहेत। सो खरंच खूप खूप थँक्यू, मलाही छान वाटतं की तुम्हाला लगेच जमतंय ते। त्यानंतर जे काही महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे डायग्राम। तर ड्रेसची डायग्राम सुद्धा मी सांगितलेली आहे, महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युले सहित, जेणेकरून ती डायग्राम बघून आणि ते कॅल्क्युलेशन फॉर्म्युले फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट अशी ड्रेसची कटिंग सहज करता यावी यासाठी, म्हणजे पॅन्ट पण आणि ड्रेस पण। त्यानंतर खूप साऱ्या कमेंट्स होत्या की पेपर पॅटर्न सांगा असं, सो मी ड्रेसचं पेपर पॅटर्न सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर आपण ट्रेंडिंग असा फॅन्सी महाराष्ट्रीयन स्टाईल खन फ्रॉक घेतलेला आहे, साडीचा घागरा पेपलन टॉप मध्ये सुद्धा कटिंग स्टिचिंग केलेला आहे। एवढंच नाही तर तुमच्याकडे रेग्युलर कपडा असेल कुठल्याही कपड्यापासून छान फॅन्सी मस्त असा प्लेटेड खूप सारा घेरचा फ्रॉक कसा स्टिच करायचा तर हे सुद्धा बघितलेलं आहे। आणि फायनली आज महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। ऍक्च्युली आज आपण कॉर्ड सेटची कटिंग स्टिचिंग करणार आहोत। सध्या कॉर्ड सेटचं खूप ट्रेंड चालू आहे। खरं तर तो कॉर्ड सेट कसा स्टिच करायचा आहे किंवा कशा म्हणजे कसा स्टिच करायचा तर त्याची जी काही डिझाईन आहे तर ती आपण ह्या आधीच बघितलेलं आहे। म्हणजे बऱ्याचदा कसं होतं ना की आपल्या डोक्यामध्ये एखादी आयडिया असते आणि मग त्यानुसार कसं स्टिच करावं हे सुचत नाही। सो त्यामुळे मग मी तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट खरं तर आपण कव्हर केला होता, तो म्हणजे ड्रेस जो असतो तर त्याचा तो डिझाईन कसा करायचा। सो आपण आज जो काही कॉर्ड सेटची कटिंग करणार आहोत तर तो कसा डिझाईन करायचा ते याआधीच मी सांगितलेलं आहे, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला, म्हणजे खरं तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि तुम्हाला पण ती कन्सेप्ट आवडलेली आहे, कारण की कुठलाही ड्रेस असो आधी आपल्या डोक्यात काहीतरी आयडिया येते आणि त्यानंतर आपण तो स्टिच करत असतो। सो त्यासाठी आपण तो ड्रॉ करून त्याची ड्राफ्टिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं। तर आपण छान असे ड्रेसची खरं तर कॉर्ड सेटची ड्राफ्टिंग केलेली आहे, छान अशी डायग्राम काढून कसं
स्टिच करायचा आणि आज आपण स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. सो बघा मग आज आपण खरं तर जो काही कॉर्ड सेटचा टॉप आहे तर त्याची संपूर्ण कटिंग करणार आहोत. जसं आपण डिझाईन सहित विचार केलेला होता, म्हणजे बाहीची असो किंवा नेक डिझाईन असो, सो त्या पद्धतीने कटिंग करणार आहोत. मी तुम्हाला फॉर्म्युले कटिंग स्टिचिंग अगदी व्यवस्थित सावकाश सांगणार आहे आणि जे काही फॉर्म्युले कॅल्क्युलेशन सांगणार आहे तर ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे आहे वहीमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते फॉर्म्युले यूज करून कुठल्याही साईजची परफेक्ट कटिंग करता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये जे जसं कॅल्क्युलेशन सांगेल फक्त काही मापा चेंज होत जातील, सो तेवढे फक्त तुम्ही तुमची मापा टाकून कॅल्क्युलेशन करायचं आहे. एकदम परफेक्ट अशी कटिंग नक्कीच होईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कॉर्ड सेटचा जो काही टॉप आहे तर त्याची कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. चला तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. पण सगळ्यात आधी आता मी तुम्हाला मापे सांगते की जी आपल्याला ड्रेस कटिंगसाठी लागतात, जेणेकरून ती मापे तुम्हाला ड्रेसवरून घेता येतील किंवा बॉडी मेजरमेंट घेता येतील. तर बघा मग ज्या वेळेस आपल्याला टॉपची कटिंग करायची असते, शॉर्ट असो लॉंग असो कसाही असो, त्यासाठी आपल्याला जी काही मापे लागतात तर ती मी बोर्डवर इथे लिहून घेतलेली आहे. तर हीच मापे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. आणि बघा हा कपडा घेतलेला आहे, सो प्लेन असा थोडासा कॉटन किंवा खादी टाईप म्हटलं तरी चालेल, त्या टाईप मधला हा कपडा आहे आणि याचा आता आपण पूर्ण ड्रेस स्टिचिंग करणार आहोत. सो बघा मग आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, शोल्डर, पुढचा गळा, मागचा गळा, सीट घेर, बाही लांबी आणि दंडघेर. तर बघा हा जो काही टॉप आहे त्याची संपूर्ण उंची आहे 26 इंच. तर तुम्ही म्हणजे तसं तर हा बऱ्यापैकी शॉर्टच आहे, तुम्हाला लॉंग हवा असेल तुम्ही घेऊ शकतात. आता यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचं असतं. एक जर केलं तर ते कमी पडतं. अर्धा इंच शोल्डर आणि 1 इंच आपल्याला खाली फोल्डिंग साठी लागतं. तर मग टोटल किती झालं ते 27.5 इंच. त्यानंतर छातीमध्ये 3 इंच लुझिंग ऍड करायचं, छाती आणि कमर दोन्हीमध्ये. तर 32 अधिक 3 किती होतं मग 33, 34, 35. म्हणजे छाती किती झाली 35, फिटिंग टाकताना 35 टाकायचं आणि कमरेचं 33 टाकायचं. त्यानंतर शोल्डर आहे 14, तर हे पूर्ण शोल्डर आहे तर त्याचं निम्म घ्यायचं, तर ते झालं 60. बोटनेक जर का तुमची कुर्ती असेल तर तुम्हाला पूर्ण शोल्डर टाकावं लागेल, कॉलरची असेल तरी पूर्ण शोल्डर टाकावं लागेल. पण इथे आता आपली रेग्युलर गळा आहे, सो त्यामुळे त्यातून आपल्याला -1 करायचं आहे. म्हणजे 7 वजा 1, मग ते किती झालं टोटल 6 इंच. मग आपल्याला शोल्डर टाकायचं आहे इथे 6 इंच आणि जेवढं शोल्डर घेणार आहोत तेवढाच आपण मुंडा सुद्धा टाकणार आहे. ऍक्च्युली ते कटिंगच्या वेळेस तुमच्या लक्षात येईलच. त्यानंतर पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. पुढचा गळा झाला 6.5, मागचा एकदम शॉर्ट घ्यायचा आहे, त्यामुळे मग मी इथे नोट डाऊन केलेलं नाहीये. 2 किंवा 3 इंच आपण घेणार आहोत. त्यानंतर सीट घेर आहे 36, तर त्यामध्ये लुझिंग ऍड करायचं आहे 2 इंच, तर असं टोटल किती झालं मग 38. त्यानंतर बाही लांबी आहे 13 आणि दंडघेर आहे 10. तर बाही लांबीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा ते इंच मार्जिन ऍड करायचं असतं. तर तुम्ही थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा पण घेऊ शकतात जर का तुम्हाला कटिंग स्टिचिंग करताना एक्स्ट्रा लागत असेल तर. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने ही मापे आहेत आणि ही मापे टाकून आता आपल्याला कटिंग करायची आहे. महत्वाचा पॉईंट आहे की यामध्ये आपण जे जे ऍड केलेलं आहे म्हणजे छातीमध्ये, कमरेमध्ये, त्याचबरोबर सीटघेरमध्ये, तर ते आपलं लुझिंग आहे, मार्जिन नाही. हा पॉइंट इथे नोट डाऊन करूनच ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला छातीचा 4था भाग घ्यायचा आहे लुझिंग ऍड करून, आणि कमर सुद्धा जेवढी असेल त्याचा सुद्धा आपल्याला 4था भाग घ्यायचा आहे. हा पॉइंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ड्रेस कटिंग साठी तुमची जेवढी छाती आणि कमरेची साईज असते त्यामध्ये 3 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आणि मगच त्याचा 4था भाग घ्यायचा असतो. आता इथे 35 आहे, पण आपण डायरेक्ट 9 घेऊयात. 9 चौक 36, पाव इंचाचा फरक पडतो. ठीक आहे, फिटिंग टाकताना आपण तेवढं मॅनेज करू शकू. ठीक आहे, किंवा मग इथे डायरेक्ट 8.25 लिहिलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे 9ला 2 लाईन कमी आहे फक्त. आणि कमर सुद्धा जेवढी आहे त्याचा सुद्धा आपल्याला किती घ्यायचा आहे भाग 4था भाग, मग तो किती झाला 8.25. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही कॅल्क्युलेशन आपण केलेली आहे. खरं तर मी तुम्हाला बोर्डवर व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे जेणेकरून तुमच्या ते सहजच लक्षात यावं यासाठी. आणि सीट घेरचा आपल्याला 4था भाग घ्यायचा असतो, तर 38चा 4था भाग किती होतो मग इथे 9.5 इंच. ठीक आहे, 9 चौक 36 आणि अर्धा इंच म्हणजे ते बरोबर 38 होतं. सो अशा पद्धतीने 4था भाग पण काढलेला आहे.
लुझिंग मार्जिन पण ऍड केलेलं आहे. अजून यामध्ये आपल्याला मार्जिन ऍड करायचं आहे, पण मी ते तुम्हाला पुढे कटिंग करताना सांगेल. ठीक आहे. सो चला मग आता हीच मापे टाकून आपल्याला इथे टॉप कटिंगला सुरुवात करायची आहे. तर आपण आता कटिंग करायला इथे स्टार्ट करूयात. तर बघा मग इथे हा ड्रेससाठीचा कपडा घेतलेला आहे. खरं तर पॅन्ट आणि टॉप दोन्हींचा सेम कलर आहे आणि आपण खूप छान असं त्याला खरं तर डिझायनर वर्क सुद्धा करणार आहोत. सो ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. सगळ्यात आधी बघा कपडा आपल्याला ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आणि तो पुन्हा त्यावर फोल्ड करायचा. म्हणजे टोटल आपल्याला 4 पदरी ते घडी घालायची आहे. तो कपडा 4 पदरी झाला पाहिजे, जेणेकरून आपला पुढचा आणि मागचा पार्ट दोन्ही सोबतच कटिंग व्हावं. त्यासाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग सगळ्यात आधी या पद्धतीने बरोबर 4 पदरी घडी घालायची आहे आणि त्यानंतर बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायची असते संपूर्ण कुर्तीची उंची. कुर्ती म्हणा, टॉप म्हणा, तुम्ही जे म्हणत असाल ते. ठीक आहे. तर बघा मग टेप इथून ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि तुमची जेवढी उंची असेल त्याची मार्किंग करायची. तर इथे 26 इंच होतं. तर बघा मग मी इथे थोडस 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून डायरेक्ट 27.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच मार्जिन ऍड करायचं आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची. म्हणजे इकडून सुद्धा 27.5 ला मार्किंग केली आणि पट्टीच्या सहाय्याने हे 2 पॉइंट आपण जॉईन करून घेऊयात. आता ह्या स्टेपने काय होतं की कटिंग आपली कुठेही तिरकी वगैरे होत नाही, एकदम परफेक्ट कटिंग होते. आणि जर आपली कटिंग परफेक्ट असेल तरच आपला ड्रेस सुद्धा एकदम परफेक्ट येणार आहे. त्यानंतर शोल्डरची मार्किंग करायची आहे. तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की पूर्ण शोल्डरचं निम्म घ्यायचं, तर ते 7 होतं, त्यामधून 1 इंच वजा करायचं होतं. तर 6 इंचाचा आपण इथे शोल्डर टाकलेला आहे आणि जेवढं शोल्डर टाकलेलं आहे तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो. खरं तर इथे तुम्हाला जर थोडा लुझिंग हवं असेल तर तुम्ही अर्धा इंच मुंड्यामध्ये ऍड करू शकतात. म्हणजे 6च्या ऐवजी 6.5चा मुंडा टाकू शकतात आणि 6चा जर टाकला म्हणजे जेवढं शोल्डर आहे ते एकदम परफेक्ट होतं, थोडा सुद्धा लुझिंग राहत नाही फिटिंगला. ओके. आणि त्यानंतर 2.5 किंवा 3 इंच गळारुंदी आपण इथे घेऊ शकतो. तुम्हाला किती ब्रॉड हवा, कारण ड्रेस आहे तर ड्रेसचं काही शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहणार नाहीच आहे. त्यामुळे मग तुम्ही 2.5 इंच किंवा 3 इंच इथे गळारुंदी घेऊ शकता. त्यानंतर इथून टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. तर बघा लुझिंग ऍड करून 32 अधिक 3 35 होता आणि त्याचा चौथा भाग तर तो 8.25 होता. खरं तर मी डायरेक्ट 9लाच इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि बघा हा मुंडा इथे पुढे जॉईन करून घ्यायचा. त्यानंतर आता मुंड्याच्या खाली आपल्याला 5 ते 5.5 इंचाला एक मार्किंग करायची. तर मी 5.5 ला केलेली आहे. तर हा पॉइंट आहे आपला कमरेचा. आता कमरेचा चौथा भाग घ्यायचा. तर त्यामध्ये सुद्धा मी म्हटलं होतं की जेवढी कमर असेल त्यामध्ये 3 इंच लुझिंग ऍड करायचं आणि त्यानंतर त्याचा चौथा भाग घ्यायचा असतो. सो इथे पण बघा मग मी 8.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. हे दोन्ही पॉइंट आय होप तुमच्या लक्षात आलेले असेल. आता इथे सुद्धा पट्टीने लाईन ड्रॉ करू शकतो जेणेकरून आपल्याला लवकर समजतं. त्यानंतर इथून आता कट उंचीची आपल्याला मार्किंग करायची आहे. तर वरती अर्धा इंच मी सोडून दिलं आणि त्यानंतर 19 इंचाला इथे मार्किंग करून घेते. तर आपलं जे काही कट उंची आहे तर ती 19 आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं किंवा मग वरूनच अर्धा इंच सोडून द्यायचं. त्यानंतर इथून आपल्याला सीट घेरचा चौथा भाग टाकायचा आहे. तर बघा 36 सीट घेर होतं, त्यामध्ये 2 इंच मार्जिन ऍड केलं होतं. तर ते झालं होतं 38 आणि 38चा चौथा भाग किती आहे तर तो आपल्याला कटची जी काही मार्किंग केलेली आहे ना तर त्या लेवलमध्ये टाकायचं आहे आणि 30 सीट घेरच्या चौथ्या भागाची मार्किंग खाली सुद्धा करून घ्यायची. ठीक आहे. इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने बघा हे 2 पॉइंट मी जॉईन करून घेतलेले आहे. इथे सुद्धा लाईन ड्रॉ करते म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की कुठल्या पॉइंटला आपण कसली मार्किंग केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात आधी छातीचा चौथा भाग, त्यानंतर कमर आणि त्यानंतर सीट घेर. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने हा आपण बरोबर ड्रेसचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. ते पॉइंट मॅच करत आपलं जे काही माप होतं त्या मापानुसार एकदम परफेक्ट. त्यानंतर मुंड्याचा शेप द्यायचा आहे बघा. तर निम्म घेतलं म्हणजे 3 ला मार्किंग केलं. त्यानंतर इथून 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि आपला एक मार्किंग 1 इंचाला सुद्धा करायची आहे, कारण इथे आपल्याला पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा दोन्हीची मार्किंग सोबतच करायची आहे. त्यानंतर साईडने 2 इंच मी वाढवून घेतलेला आहे बघा. तर हे आहे आपलं मार्जिन, एक्स्ट्राचं मार्जिन. आणि जी काही आधीची मार्किंग आहे तर ती आहे आपली फिटिंग. म्हणजे त्यावर जर का आपण फिटिंग टाकली तर ती फिटिंग आपली एकदम परफेक्ट येणार आहे. आणि हे जे काही साईडचं घेतलेलं आहे तर ते आहे आपलं 2 इंचाचं मार्जिन. तर बघा मग सगळ्याच साईडने आपण इथे मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. ठीक आहे.
आता मी थोडंसं हायलाइट करते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठलं आपलं मार्जिन आहे. मी पुन्हा सांगते, आपली जी काही आधीची मार्किंग आहे तर ती आहे आपली ड्रेसची परफेक्ट फिटिंग. बरोबर त्यावरच फिटिंग टाकल्यावर तुमची फिटिंग नक्कीच परफेक्ट येणार, काहीही चुकणार नाहीये. फक्त एवढंच आहे की ही मार्किंग करताना मी जे काही कॅल्क्युलेशन सांगितलेले आहेत तर ते लक्षात राहू द्या, जेणेकरून एकदम परफेक्ट तुम्हाला जमेल, काही चुकण्याचे चान्सेस राहायलाच नको खरं तर यासाठी. ठीक आहे. सो बघा मग आता जे काही एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं होतं खरं तर ते आपण आता इथे करून घेतलेलं आहे आणि आपला बाकी होता मुंड्याचा शेप. तर जो काही पहिला पॉइंट आहे 1 इंचाचा तिथून जातो आपला पुढच्या मुंड्याचा आकार ते या पद्धतीने आणि त्यानंतर 1.5 इंचातून जातो आपला बॅक साईडच्या मुंड्याचा आकार. म्हणजे ब्लाऊज कटिंगला जसं असतं ना आपल्या रेग्युलर ब्लाऊजला सेम त्याच पद्धतीने मुंड्याचे शेप ड्रेससाठी सुद्धा असतात. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपली इथे ड्रेसची इथे मार्किंग झालेली आहे. सो आता आपल्याला इथे कटिंग करायला सुरुवात करायची आहे. गळ्याची मार्किंग वगैरे आपण नंतर करणार आहोत कारण की गळा डिझाईनचा आहे, त्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर वगैरे लागणार आहे. सो त्यामुळे लगेचच कटिंग करण्यात काहीही अर्थ नाहीये. तर बघा मग आपण जेवढी याची मार्किंग केलेली आहे ना तेवढं आता आपण खरं तर कट करूयात. तर जी उंची होती तिथून आपण कटिंगला सुरुवात केलेली आहे. नीट लक्ष द्या. आता यामध्ये बऱ्याचशा मार्किंग आहे पण कटिंग कसं करायचं ते सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं. आणि कडेने बघा जे काही 2 इंचाचं मार्जिन ऍड केलेलं होतं ना तर बरोबर त्याच लाईन मध्ये आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे कारण की ते आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे. जर आपल्याला पुढे मागे कधी वाटलं तर लूज टाईट वगैरे करण्यासाठी ते आपल्याला नक्कीच काम येईल. आणि फायनली बघा एकदम परफेक्ट व्यवस्थित शेप जसा ड्रॉ केलेला होता त्यानुसार खरं तर आपण इथे कटिंग करत आहोत. सो तुम्ही सुद्धा सेम ह्या पद्धतीने कटिंग करा, नक्कीच कटिंग परफेक्ट येईल, काहीही चुकण्याचे चान्सेसच नाहीये कारण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. इथे फक्त माप तुमची असणार आहे पण त्याची पद्धत सेम आहे. आणि सगळ्यात आधी बघा जो काही बॅक साईडचा मुंडा आहे ना 1.5 इंचातून गेलेला तर तिथून शक्यतो कटिंग करायची आणि त्यानंतर पुढचा पार्ट आपण सेपरेट करून पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो तिथून कटिंग करणार आहोत. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट आपली एवढी कटिंग झालेली आहे. तर बघा मग आता एवढं आपलं कटिंग झालेलं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट आपले इथे सोबतच कट झालेले आहेत. सो हा एक पार्ट मी साईडला ठेवते सध्या, पुढचा आणि मागचा. आणि आता आपण गळ्यांची मार्किंग वगैरे करून घेऊयात. तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला लगेच इथे खरं तर गळ्याची कटिंग करण्याची गरज नाहीये. तसं बॅक पार्टचा तर आपण इथे डायरेक्टच सिंपल गोलगळा घेणार आहोत, तो सुद्धा एकदम छोटासा, त्यामुळे तिथे कॅनव्हास पेपर वगैरे लावण्याची गरज नाहीये. पण पुढचा गळा डिझाईनचा आहे त्यामुळे तिथे कॅनव्हास पेपर लावून आपल्याला स्टिच करावं लागणार आहे. पण बेसिकली आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आता आपण इथे करून घेऊयात. तर बघा मी म्हटल्याप्रमाणे 2.5 ते 2.25 किंवा 3 इंचापर्यंत तुम्ही इथे गळा रुंदी घेऊ शकता. तर मी तर खरं तर 2.5 इंचाचीच गळा रुंदीची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर तुमचा पुढचा गळा जेवढा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर इथे पुढचा गळा आहे 6, अर्धा इंच मार्जिन म्हणजे टोटल 6.5 मार्किंग केली. त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. कुठलाही गळा असो सगळ्यात आधी अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स हा ड्रॉ करूनच घ्यावा लागतो. त्यानंतर आता हा जो काही गळा आहे तर हा घ्यायचा आहे आपल्याला व्ही. तर या पद्धतीने मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे मी लगेच कटिंग करणार नाही ते. खरं तर स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळ्याची कटिंग, पॅचेस कसे तयार करायचे, डिझाईन कशी बनवायची कुर्ती किंवा टॉपला किंवा ड्रेस म्हटलं तरी चालेल, तर ते नक्कीच सांगेल. ठीक आहे. सध्या मार्किंग केलेली आहे फक्त. आणि त्यानंतर जो काही पुढचा आपला मुंडा आहे ना तर तो मी इथे कट करून घेते. लक्षात राहते स्टार्टिंगला बॅक साईडच्या मुंड्यातून कट करायचा. पुढचा आणि मागचा दोन्ही पण पार्ट सेपरेट केल्यानंतर पुढचा जो काही पार्ट असेल तिथून आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा असतो. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा लक्षातच राहू द्या. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने छान अशी कुर्तीची आपली इथे परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. मार्किंग, स्टिचिंग व्यवस्थित सगळं. आणि आता स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कसं स्टिच करायचं हे नक्कीच लक्षात येईलच. ठीक आहे. बॅक साईडचा पण आपल्याला जो काही गळा आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचाचीच गळा रुंदी घ्यायची आहे. तर मी मार्किंग करून घेते, फक्त कट लगेच करणार नाही, मी पुन्हा सांगते. त्यानंतर इथून तुम्ही 2.5 ते 3 इंच गळा हा घेऊ शकतात. तर बघा मग मी इथे 2.5 इंचालाच मार्किंग करून घेतलेली आहे. पुन्हा
2.5 इंच गळ्या रुंदीची सुद्धा मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा छोटासा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता शोल्डर किती पाहिजे नाही त्यावर गळ्या रुंदी डिपेंड आहे. जर तुम्हाला रेग्युलरली 2.5 इंच शोल्डर हवा असेल तर मग एवढंच सफिशियंट आहे, किंवा तुम्ही थोडंसं गळा रुंदी वाढवू शकता 3 इंचापर्यंत, 2.5-3 पर्यंत. ठीक आहे. तर बघा सिंपल असा गोल गळ्याचा आकार आपण इथे काढून घेतलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे सिंपल एकदम छोटासाच गळा आहे इथे. आणि अशा पद्धतीने आपले कुर्तीचे पुढचा मागचा भाग व्यवस्थित मार्क झालेला आहे. कॅल्क्युलेशन वगैरे सगळं अतिशय व्यवस्थित. त्यानंतर आता आपल्याला इथे बाहीची कटिंग करायची आहे. सो बाही सुद्धा छान अशी डिझाईनची आहे. सो त्यासाठी बघा हा कपडा मी इथे घेतलेला आहे. आणि खरं तर बाहीची कटिंग करताना आपल्याला दोन्ही पण स्लीव सोबतच कटिंग करायच्या असतात. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला 4 पदरी घडी घालायची आहे, म्हणजे 4 फोल्ड करायचं आहे. तर बघा मी इथे बरोबर फोल्ड करून घेतलेला आहे. खालच्या साईडने आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. तर मी बऱ्याच सांगत असते बाहीची घडी आपल्या छातीचा चौथा भाग जेवढा असतो ना त्यावर डिपेंड असते. तर इथे सुद्धा आपण 9 घेणार आहोत. जे काही लुजिंग आहे ना तर ते ऍड करूनच डायरेक्ट. ठीक आहे. तर बघा मग मी इथे घडी थोडीशी कमी करून घेते, म्हणजे कसं ना साईडचा कपडा आपल्याला कशाला पण काम येईल. जर आपण डायरेक्ट तंतोतंत म्हणजे आता जशी घडी घेतली होती तशीच घातली तर बाकीचा कडेकडेचा सगळाच कपडा वेस्ट जाईल. तर डिझाईनसाठी वगैरे आपल्याला हा नक्कीच काम येईल असं मला वाटतंय. सो त्यामुळे मग मी थोडीशी घडी इकडे व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे. आणि बघा म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला इथे जी काही बाहीची घडी आहे तर ती घ्यायची आहे. सो बघा मग मी इथे 9 इंचाला मार्किंग करून घेते. जर तुम्हाला वाटत असेल की कमी पडू शकतात तर तुम्ही 9.5 सुद्धा घेऊ शकतात, पण 9 इंच सफिशियंट आहे. त्यानंतर खालच्या साईडला सगळ्यात आधी 1 ते 1.25 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, किंवा जर 1.5 पण तुम्ही करू शकतात. तुम्हाला खालचा पोर्शन किती हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर जवळजवळ मी 1.5 इंचालाच मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे कमी वगैरे पडायला नको खरं तर यासाठी. तर हे आपलं एक्स्ट्राचं आहे. ही जी काही बाही डिझाईन आहे त्यासाठी हे एक्स्ट्रा लागणार आहे. त्यानंतर आता जेवढा काही आपला मी म्हटल्याप्रमाणे वरचा जो पार्ट आहे म्हणजे बाही लांबी जेवढी आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर इथे बाही लांबी होती 10, तर बघा मी 10.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आडवं सुद्धा पुन्हा आपली जी काही बाहीची घडी असेल म्हणजे 9 इंच तर त्याची मार्किंग करून घ्यायची आहे बघा. आणि इथून पण एकदा चेक करायचं बरोबर आपली बाही लांबी येते की नाही, कारण तिरकं व्हायला नको. मी पुन्हा हे सांगते कारण जर कटिंग चुकली तर आपली स्टिचिंग चुकते. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे हे बॉक्स वगैरे ड्रॉ करून घ्यावे लागतात, जेणेकरून आपली कटिंग एकदम तंतोतंत आणि परफेक्ट यावी यासाठी. त्यानंतर इथून कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंचाची. इकडून 1 इंच आतमध्ये एक मार्किंग करायची आहे बघा. त्यानंतर इथून सुद्धा 1 इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे. आणि त्यानंतर इथून सुद्धा 1 इंच बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 3 1-1 इंचाच्या मार्किंग करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला आता इथून हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा आहे बघा. लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर इथून इथपर्यंत. ठीक आहे. आणि इथून पुन्हा अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. खालचं 1.5 इंच आपण डिझाईनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर ते तुम्हाला डिझाईन बनवतानाच लक्षात येईल. पण आता फक्त एवढाच पॉईंट लक्षात राहू द्या की खाली आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी काही लाईन आहे ना तर त्याचं निम्म घ्यायचं, तर ते आहे 7. तर 7चं निम्म किती होतं मग 3.5. 3 आणि 3 6 आणि वरचं हाफ. पुन्हा त्या 3.5चं आपल्याला निम्म करायचं आहे बघा. तर 3.5चं निम्म किती होतं मग 1.25 होतं जवळजवळ. ठीक आहे. तर दोन्ही साईडला आपल्याला ती मार्किंग करून घ्यायची आहे. खरं तर सेंटरची मार्किंग सुद्धा व्यवस्थित करायची आहे, कारण की सेंटर पॉईंट जर का थोडे जरी वर खाली झाले ना तरी सुद्धा आपली कटिंग चुकू शकते. आणि बाही कटिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. आणि छोट्या छोट्या पॉईंट पासून बघा अर्धा इंच वरून मार्किंग केलेली आहे आणि अर्धा इंच खालून दुसऱ्या पॉईंटला. आणि या पद्धतीने बघा ते पॉईंट जॉईन करत आपल्याला बाहीचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर थोडंसं डार्क करते ही मार्किंग, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बाहीची आपली परफेक्ट अशी इथे मार्किंग झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. तर खालच्या साईडला 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं आणि तिथून लाईन पण बघा तिरकी घेतलेली आहे. सो जी काही तिरकी लाईन आहे तिथूनच आपल्याला इथे कटिंग करायला सुरुवात करायची आहे. तर बघा इथून फक्त जिथे 1.5 इंच होतं ना
तर तिथपर्यंतच कट करायचं आणि तिथून पुन्हा सरळ आपल्याला इथे हे कट करून घ्यायचं आहे. इथून पुन्हा आडवं 1 इंच, त्यानंतर ही स्ट्रेट लाईन आणि त्यानंतर जो काही वरच्या साईडचा कर्व आहे आपला म्हणजे गोलाकार आकार, तिथून आपल्याला कट करायचं आहे. तर बाहीची कटिंग कशी केली व्यवस्थित लक्ष द्या. आणि एवढं कट झाल्यावर बाही ह्या पद्धतीने आपल्याला ओपन करायची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला जो काही पुढचा आकार आहे ना गोलाकार खालून घेतलेला, तर तो कट करायचा आहे. तर हा आपला पुढचा पार्ट असतो, पुढे जॉईन करतो आणि तो फक्त पुढेच असतो, बॅक साईडला थोडं एक्स्ट्रा असतं. म्हणूनच आपण मग सोबतच कटिंग करताना आधी स्ट्रेट लाईन कट करतो आणि त्यानंतर बाही ओपन करून पुढचा कर्व हा कट करत असतो. सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली बाहीची सुद्धा इथे मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. बाही डिझाईनची आहे. मी पुन्हा सांगते, त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन, म्हणजे स्टिचिंगचा, डिझाईनचा. छान डिझाईन बनवणार आहोत जेणेकरून कुर्तीला अजूनच सुंदर असं लुक यावं, खरं तर यासाठी. सो बघा मग फायनली आपली ड्रेसची बाही डिझाईनची असेल तर कशी कटिंग करावी आणि ड्रेसची सुद्धा परफेक्ट कटिंग इथे झालेली आहे. तर बघा मग फायनली संपूर्ण कटिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कॅल्क्युलेशन, लुजिंग, मार्जिन ते सुद्धा अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. सो सेम त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुमची कटिंग सुद्धा एकदम परफेक्ट अशी. ठीक आहे. सो बघा मग फायनली एकदम परफेक्ट अशी आपली कॉर्ड सेटच्या टॉपची कटिंग झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कटिंग सहज करता यावी यासाठी. सो फॉर्म्युले सांगितलेले आहे, कॅल्क्युलेशन सांगितलेले आहे, वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तुमची मापं टाकून सेम ह्याच पद्धतीने कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.